राहुल रायबरेलीत शहीद कॅप्टनच्या कुटुंबियांना भेटले, म्हणाले मी तुमच्या पाठीशी उभा आहे. अंशुमन यांच्या आई म्हणाल्या मुलाचा अभिमान आहे. पतंजलीने 14 उत्पादनात विक्री थांबवली, सुप्रीम कोर्टात माहिती दिली. उत्तराखंड सरकारने यांचे उत्पादन परवाने निलंबित केले होते. हाथरस दुर्घटनेवर योगींची पहिली कारवाई, MDGO तहसीलदार इन्स्पेक्टरसह 6 अधिकारी निलंबित. हाथरस दुर्घटनेवर योगींची पहिली कारवाई, MDGO तहसीलदार इन्स्पेक्टरसह 6 अधिकारी निलंबित. विराट कोहलीच्या बंगळुरूमधील पबवर FIR, रात्री उशिरा मोठ्या आवाजात संगीत वाजवल्याचा आरोप, इतर पबवरही गुन्हा दाखल. वरळीत हिट अँड रन प्रकरण, संध्याकाळपर्यंत आरोपीला अटक करा, नाहीतर पोलीस ठाण्याबाहेर धरणे धरणार, मनसेचा कडक इशारा. राहुल गांधींना संसदेत डांबून कानशिलात द्यावी, भाजप कर्नाटकातील आमदाराच्या विधानाने नवा वाद. वसंत मोरेंना पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत, मनसेला सोडचिठ्ठी देऊन विवेकडून लढवली होती लोकसभा. पुण्याच्या वारजे मालवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, राष्ट्रीय स्पर्धेत राखीव खेळाडू म्हणून निवडीच्या आमिषाने फसवणूक. टास्कच्या आमिषाने 12.5 लाखांचा ऑनलाईन गंडा, पुण्याचा कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पहिली राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद, MITने केले आयोजन, देश विदेशातील 13 संशोधक होणार सहभागी. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे निषेध आंदोलन, पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल सुरू न झाल्याने आक्रमक पवित्रा. आमच्या पोरांनी न्यायासाठी रस्त्यावर काही येऊ नये, भुजबळांना फडणवीसांचे बळ, ही गोष्ट जनतेच्या लक्षात आली, मनोज जरांगे. फडणवीस यांची जादू पुन्हा चालणार का? राज्यसभेला कमी मते असूनही उमेदवार निवडून आणला, आता विधान परिषदेतही होणार करिश्मा. मुलींना मोफत शिक्षण, गाईगाईतली योजना, रोहित पवारांची राज्य सरकारवर टीका, अधिकाऱ्यावर नाव न घेतला केला भ्रष्टाचाराचा आरोप. शेतकरीचे बॅग कापून 10,000 रुपये पळविले, हिंगोलीच्या जवळा बाजार पोलीस चौकीत गुन्हा दाखल. ऑडीचा नाद पडला भारी, ट्रेनी अधिकाऱ्याची पुण्याहून वाशिमला बदली, खासगी कारवर लाल दिवा लावल्याचा आरोप. तासगावसाठी रोहित पाटलांची जोरदार तयारी, म्हणाले पैलवान छोटा असो किंवा मोठा, चितपट करणारच. बंगालमध्ये महिलेला मारहाण, 4 जणांनी हातपाय धरले, 2 जणांनी लाठींनी मारले, आरोपी TMC आमदाराच्या जवळचा. मोदी पुतीन यांना म्हणाले युद्ध शांततेचा मार्ग नाही, बंदूकगोळ्यांनी प्रश्न सुटत नाहीत. रशियाचे राष्ट्रपती म्हणाले तुमच्या प्रयत्नांचा आम्ही आदर करतो. मुंबईला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट, मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर, राज्यातील 5 जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशारा. मान्सून ट्रॅकर, आज 5 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा, 4 धाम यात्रा पुन्हा सुरू, आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 85 जणांचा मृत्यू. कठुआमध्ये लष्करच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान शहीद, 5 जण जखमी, लोकल गाईडने दहशतवाद्यांना मदत केली. पत्त्याप्रमाणे पूल का कोसळतात? भ्रष्टाचार आणि चुकीचे धोरण, त्यामुळे बिहारमध्ये एकानंतर एक पूल कोसळले. तरुणीसोबत कॅफेत बसलेल्या तरुणाला 3.5 तास चापकाने अमानुष मारहाण, येवल्यातील 17 जूनच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल.
शरद पवार इलेक्शन नंतर ॲक्शन मोडमध्ये, दादांविरोधात सुप्रीम कोर्टात. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला वर्गणी घेण्यासाठी दिली अंतरिम मान्यता. हिट अँड रन, पाठलाग करणाऱ्या वाहनाला अडवून मध्ये तस्कर फरार, एक पोलीस ठार. 150 किलोमीटरपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलीस होते मागावर. पुन्हा हल्ला, लष्करी ताफ्यावर दहशतवाद्यांचा गोळीबार, 5 जण शहीद, 6 अतिरेक्यांच्या खात्म्यानंतर 24 तासात कृत्य. मान खटाव मतदारसंघातील राजकीय वातावरण तापलं. कारवरून भाजप आमदार जयकुमार गोरे व राष्ट्रवादीचे अभयसिंह जगताप यांच्यात जुंपली. वृक्षतोडीकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयातील सागवानचे झाड तोडले, निषेधार्थ वृक्षप्रेमींकडून श्रद्धांजली अर्पण. मिंदे यांचा लाल गोटेपणा टोकाला गेलाय, कडेलोट होण्याच्या आधी क्षर जवळ आलाय. ठाकरे गटाची मुखपत्रातून मुख्यमंत्री शिंदेंवर टीका. आर्थिक तंगीत सापडलेल्या बापाने 15 दिवसाच्या पोटच्या मुलाला जिवंत पुरले, पाकिस्तानातील भयंकर घटना. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय, जागतिक पातळीवर पदक प्राप्त खेळाडूंना सरकारी नोकरी मिळणार. सिल्लोडमध्ये 4 ठिकाणी मध्यम प्रकल्प मंजूर, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन. डोंगर पायथा येथे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा, ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग. मनोज जरांगे पाटलांच्या सभेचे नियोजन, महाशांतता रॅलीत 1 लाख समाज बांधव जाणार. चापानेर येथे मराठा समाज बांधवांची बैठक. शेतकरी हतबल, तुरळक पावसासह दमट वातावरणामुळे मका पिकावर अमेरिकन लष्करी अळी, कृषी विभागाकडून पाहणी. जामनेरात 9 कोटी खर्चातून उभं केलं जाते शिवस्मारक, लेझर शोही दाखवणार. 55 टन वजनाचा असेल सिंहासनाधिष्ठ पुतळा, चौकाचे नामकरणही होणार. तिसगावातील महिलांचा पाण्यासाठी ग्रामपंचायती कार्यालयावर हंडा मोर्चा, सरपंच म्हणतात येत्या 15 दिवसात गावाचा पाणी प्रश्न सोडवणार. कोपरगाव शहरात श्री जगन्नाथ रथयात्रा उत्साहात, आमदार आशुतोष काळे यांचा रथयात्रेमध्ये सहभाग, भगवान श्री जगन्नाथाचे दर्शन घेतले.